मागच्या वेळेस आपण ब्लाऊजवरून पेपर कटिंग कसे करायचे ब्लाऊजच्या मापाने हे पाहिले आहे. आता जे काही ब्लाऊजची कटोरी येते ती वाढवून कशा प्रकारे वाढवायची हे पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी ही जी काही कच्ची कटोरी असते त्याला फोल्ड करायचे खालच्या बाजूने आणि ही डबल येणारा भाग इथे मार्किंग करून घ्यायचं. हा आलेला भाग हा पॉईंट आणि हा पॉईंट एकत्र जोडून घ्यायचा. जेव्हा तुम्ही वाढवणार असता कटोरीवर तेव्हा खालून 1.5 ते 2 इंच गॅप ठेवूनच वरच्या बाजूला अशी कटोरी सिंगल ठेवायची. ह्या साईडला खाली मार्किंग आणि इकडे मार्किंग अशा प्रकारे मार्किंग करून घेतल्यानंतर ह्या साईडला म्हणजे इथला बोट आपण हलवायचा नाही, हा धरून ठेवायचा आणि फक्त कटोरी हलवायची. तर आता हा पॉईंट ते इकडे पॉईंट 1.5 इंच असं मार्किंग येईल अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. टेपच्या साहाय्याने आपण मार्किंग बघूयात व्यवस्थित आलेला आहे का. तर इथे बरोबर 1.5 इंचाचा पॉईंट आलेला आहे. आता जो मिडल पॉईंट आहे आपल्याला मार्किंग केलेला तिथून सुद्धा 1.5 इंच खाली मार्किंग करायचं आहे. हा 1.5 इंच हा एक पॉईंट, हा दुसरा पॉईंट आणि हिथून क्रॉसमध्ये मार्किंग घ्यायचं. हिथून 1.5 इंच. आता हे तिन्ही पॉईंट झाल्यानंतर जो काही गळ्याचा भाग येतो तो शेप देऊन घ्यायचा आहे असा. आता हे जे काही आहे त्यामध्ये 1/2 इंच प्लस करायचं. ही आपली वाढवून झालेली कटोरी. आता 1, 2 आणि 3 हे पॉईंट सगळ्यात आधी जोडून घ्यायचे. 1 आणि 2 हा जो काही गळ्याचा आकार आहे तो झाल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट वर्तुळाकारमध्ये जोडून घ्यायचा. तुमची चेस्ट जेव्हा मोठ्या साईजमध्ये असते म्हणजे 36-40 इंच असते तेव्हा हा आकार जो गोलाकार आपण आता चपटा दिलेला आहे तो असा गोलाकार फुगीर आकारमध्ये घ्यायचा म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते. हे झाल्यानंतर कटोरीचा हा ते हा पॉईंट आपल्याला बरोबर आहे का म्हणजे ब्लाऊज शिवताना अस्तर कटिंग केल्यानंतर पीस कटिंग केल्यानंतर शिवताना कोणतेही कमी पडू नये त्यासाठी ही जी साईड पट्टी असते ती साईड पट्टी आपण ठेवून बघायची. यावर जी साईड पट्टी आहे ती ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपेक्षा थोडीशी कटोरीची मार्जिन हा जास्त असला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण अस्तर लावतो तेव्हा ओढून न लावण्यापेक्षा व्यवस्थित बसली तरच तो छान बसते, तिथे चुन्या वगैरे पडत नाही. तर हे आपण जी आपली कटोरी परफेक्ट आलेली आहे ती कटिंग करून घेऊया. कटोरी काढताना केव्हाही लक्षात ठेवायचं हा जो आपण सर्कल भाग देतो ज्या प्रकारे मोठ्या साईजमध्ये कटोरी असतात चेस्ट जास्त असते तेव्हा तो खोलगट भाग जास्त घ्यायचा असतो. निमुळता आतल्या बाजूला घ्यायचा नाही तेव्हा ती कटोरी व्यवस्थित बसत नाही. ही झालेली आहे आपल्या ॲक्युरेट माप स्मॉल कटोरीवरून व्यवस्थित वाढवून काढलेली कटोरी. आता याला 1.5 इंचाची टक्स दिल्यावर ही कटोरी कशी बसते ते बघूया. बघा 1.5 इंचाची कटोरी दिल्यावर 1.5 इंचाचा टक्स दिल्यावर ही कटोरी अगदी व्यवस्थित बसते. पूर्ण पॉईंटसुद्धा व्यवस्थित येतो, इथून सुद्धा व्यवस्थित बसते. तर अशा प्रकारे ही कटोरी परफेक्ट फिटिंगने झालेली आहे. आता आपण बाहीचे माप कसे कटिंग करायचे हे बघूया. त्यासाठी सगळ्यात आधी तर आपण हे सगळं झाल्यानंतर बाहीचे माप कसे कटिंग करायचे हे बघूया. तर जेव्हा आपण विदाऊट अस्तरचे ब्लाऊज शिवतो म्हणजे जे कॉटनचे पीस असतात ते शिवतो त्यासाठी खाली मार्जिन ठेवावं लागतात. तर आपण इथे 1 इंचाच्या आधी फोल्ड करून घ्यायची. त्यानंतर दुमडून घेऊयात. जर तुमची रेडी शोल्डर ही 5 इंच असेल तर त्यात 1/2 इंचच फक्त वाढवायचं. जे काही आपली बंद बाजू आहे दुमडलेल्या बाजूने 5 इंच तयार आणि 5.5 इंच
वाढून अशा प्रकारे मार्किंग करायचं. 5.5, 5.5 आणि 5.5. आता जी काही आपली बाही उंची आहे तिथून बंद बाजूने इकडे आपण मार्किंग करून घेणार आहोत. म्हणजे जे काही आपण रुंदी असते आपली परफेक्ट, जेव्हा आपण ह्या बाहीचा आकार देतो तेव्हा बाहीचा आकार पूर्ण जोडताना इथे परफेक्ट बसला पाहिजे, कुठेही कमी होता कामा नये. त्यासाठी जे काही आपण इथं बाही रुंदी घेतो ते आपण कशी घ्यायची ते बघूया. जे काही आपलं मुंडा असतो, मुंडा उंची, त्या उंचीमध्ये 2.5 इंच वाढवायचं. म्हणजे इथे 5.5 इंच मुंडा उंची आलेली आहे, तर 5.5, 6.5, 7.5 आणि 8, तर 8 इंचावर आपण मार्किंग करून घेऊयात. 8 इंच आणि इथून 5.5 इंचाची उंचीची आपण बाही कटिंग करणार आहोत. त्यासाठी जे आपला हा पॉईंट आलेला आहे, जी बाही रुंदी आलेली आहे, खोली रुंदी, तिथून वरच्या बाजूने खाली 2.5 इंचाचं मार्किंग करायचं. जेव्हा केव्हा तुम्ही छोटे स्लीव शिवता तेव्हा कंपल्सरी हे मार्किंग 2.5 इंचाचंच करायचं. आणि तुमची जे काही दंडघेर असतो त्यामध्ये 1.5 ते 2.25 इंच वाढवायचं. आता इथं दंडघेर हा 5.5 आहे, तर इथं 6.5 आणि 7 इंच मी मार्किंग करते. हा आलेला पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेऊया. हे दोन्ही पॉईंट जोडून घेतल्यानंतर हा आणि हा इथून आकार देत देत आपण इकडे जॉईंट करायचं आहे. तर इथून पहिल्यांदा 1 इंच सरळ घ्यायचं आणि अशा प्रकारे खोलगट भाग घेऊन इथे सुद्धा 1 ते 1.25 इंच सरळ यायला पाहिजे. हा झाला बाहेरचा भाग, म्हणजेच जे काही पाठीमागचा भाग असतो तो. आता आपण पुढचा भाग देऊयात. इथून सुद्धा 1 इंच आहे प्लेन आणि थोडं हळूहळू करत 1/2 इंचाचाच फक्त गॅप ठेवायचा आणि इथून पुन्हा सरळ. म्हणजे इकडे 1.5 इंच जे काही आपण मार्जिनमध्ये वाढवतो ते, आणि इकडे 1 इंच, असं पूर्ण प्लेन घेऊनच हे मार्किंग करायचं आहे. आता हे मार्किंग आपलं बरोबर बसते का ते बघूया. तर कसं बघायचं, सगळ्यात आधी कटिंग करायची ही बाही पूर्ण. ही पूर्ण आपण डबल फोल्डिंग केलेलं आहे, तर हे सिंगल फोल्डिंग करून आतल्या बाजूचा भाग आपण कट करून घेऊया. हा आहे पुढचा भाग. तर हा पुढचा भाग किती येतो, मिडल पॉईंट पासून ते इथपर्यंत पूर्ण बघायचं. तर 2, 3, 4, 4.5, 5.5, 7.5 आणि 9, हा 9 इंच भाग आलेला आहे. आता इथे जो काही आपला पुढचा भाग आहे, आपण जी पेपर कटिंग केलेली आहे बाहीची, त्याचा मिडल पॉईंटपासून ते पूर्ण फिटिंगपर्यंत मेजर टेपने मोजून घ्यायचं की किती इंच आहे. तर आपली 9 इंच आलेली आहे. आता इथे सुद्धा 9 इंच किंवा 8.5 इंच यायला पाहिजे, तर तुमची बाही कुठेही कमी पडत नाही. तर आपण मोजूया तिथे किती इंच येते. इथे सगळ्यात आधी 1/2 इंच इथे फिटिंगमध्ये मार्जिन जातं, ते 1/2 इंच मार्जिन सोडायचे आणि तिथून माप घ्यायचं. 3.5, 4.5, 5.5, 7.5 आणि 7. बघा, बरोबर 9 इंच मार्किंग आलेलं आहे. म्हणजे ही बाही आपल्याला कुठेही कमी पडणार नाही आणि कुठेही जास्त होणार नाही, अगदी परफेक्ट ॲक्युरेट बसेल. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कटिंग करू शकता बाहीचं आणि कटोरीचं सुद्धा. अशाच प्रकारच्या सगळ्या छोट्या छोट्या आणि ॲक्युरेट टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.